सिक्स लगाने का ये होता है एक खिलाड़ी को रिस्पेक्ट देने के। इस बार देखिए दिशा इन गेंद जरूर थी, वाइड लाइन की गेंद जरूर देखने मिली, गेंद को भेजा डीप कवर की दिशा में, प्रोटेक्शन जरूर देखने मिला, सिंगल। इस सिंगल के साथ स्कोर जब पहुंचा 3 रन, अच्छा मुकाबला देखने मिल रहा है। घर के मैदान पर एक अच्छा मुकाबला खेलना पड़ेगा, प्रेशर ज्यादा होता है, दर्शक आपसे उम्मीदें ज्यादा रखती है। लेकिन बात किया तो क्वार्टर फाइनल में जा चुके हैं फातिमा 11 महार टीम, फैसल 11 बानकोट, जो बानकोट की बी टीम है। एक अच्छा मुकाबला देखने मिला उनके जानिब से। ए टीम तो फाइनल में इंतजार कर रही है आज के दिन में कौन ए टीम से वो मुकाबला खेलेगा। शहबाज क्या पारी रही थी उनके जानिब से कल के दिन में बात की जाए तो। इस बार देखिए आगे गेंद जरूर थी, ताकत भरा शॉट जरूर खेला है, ऊंचाई ज्यादा, क्या मिलेगी दूरी, मिलेगी दूरी, 6 की मंजूरी, गेंद जाती बॉडी लाइन के बाहर, 6 रन। डीजे उत्साह मध्ये दिसत आहेत। इस बार देखिए फिर एक बार लो फुल्टा लाइन की गेंद जरूर थी, गेंद को भेजा मिड विकेट की दिशा में, फंबल देखने मिला, गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4 रन। क्या बल्लेबाजी आप कर रहे हैं सुहेल शेख। डीजे क्या बल्लेबाजी कर रहे हैं। बात किया तो सुहेल शेख और इमरान, इमरान काफी इन्वॉल्व नजर आ रहे, टीम के कप्तान है, जिम्मेदारी खुद ले रहे। जहां थोड़ा सा फंबल देखने मिला, खुद डीप मिड विकेट की दिशा में नजर आए। फिर एक बार अपना दिमाग आगे गेंद जरूर थी, कारपेट के सारे खेला हुआ शॉट गेंद के पीछे थे इमरान, इमरान देखिए कैसे चीते की तरह गेंद के पीछे आए जरूर, लेकिन गेंद को रोका नहीं, गेंद गई बॉडी लाइन के बाहर, 4 रन। ये चीता जब आता है ना तो उसको थोड़ा सा कंट्रोल रखना चाहिए। थैंक यू डीजे। क्या शुरुआत हो चुकी है बल्लेबाजी में, फंबल जरूर देखने मिला। बात किया तो इमरान फील्ड में बदलाव किया था, खुद उस दिशा में गए और फिर गेंद को जाने दिया बॉडी लाइन के बाहर, 4 रनों के लिए। दर्शक भी मजा ले रहे, इमरान भी मजा ले रहे, गेंदबाजी में बदलाव नजर आता हुआ टीम के जानिब से। दूसरा ओवर लेकर गेंदबाजी पर नजर आएंगे रिहान, नजर आएंगे मोहम्मद, नजर आएंगे मोहम्मद। अब किस तरह की गेंदबाजी करते हैं, सामने बंटी जोशी, पहले गेंद लेकर मोहम्मद राइट मोड़ देकर गेंदबाजी करेंगे बंटी के लिए। इस बार शॉर्ट पिच लाइन की गेंद जरूर थी, शॉर्ट टर्म पुल जरूर देखने मिला, गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए। कम ऑन डीजे। गेंदबाजी में सीखना पड़ेगा मोहम्मद को, शॉर्ट पिच लाइन की गेंद है, आपका अच्छा समाचार लेंगे बंटी जोशी। फिर एक बार मोहम्मद, इस बार देखिए फिर एक बार शॉर्ट पिच लाइन की गेंद जरूरत थी, लेकिन गेंद खड़ी होती हुई, कौन पकड़ेगा कैच। अरे क्या कोशिश थी, मुझे तो कुछ समझ में आया नहीं, गेंद जाती बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे 4 रन। डॉन 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 डॉन, अब इधर डॉन से बंटी जोशी है, क्या बल्लेबाजी कर रहे हैं। इमरान काफी ज्यादा टेंशन में, आज 2-3 बाल तो पक जाएंगे इमरान के। इस बार फिर एक बार शॉर्ट पिच लाइन की गेंद जरूरत थी, शॉर्ट टर्म पुल, पुल होता हुआ सक्सेसफुल, डिलाइटफुल, गेंद जाती बॉडी लाइन के बाहर, 6 रन। कम ऑन डीजे।
जोशी, अगर आप इस तरह की फील्डिंग करेंगे ना, कैच लेने का मौका था, क्या ये गेंद का इंतजार करते रहेंगे, गेंद को भेजा बॉडी लाइन के बाद 4 रन निकले, उसके बाद ये 6 रन देखने मिले, तो लगातार अब अटैकिंग बल्लेबाजी चल रही बंटी जोशी की जानिब से। फिर एक बार मोहम्मद, इस बार देखिए फिर एक बार बैकअप लाइन गेंद जरूरत है, आरे बल्ले से शॉट जरूर खेला है, गेंद जाती है मिड विकेट की दिशा में, गेंद के पीछे खिलाड़ी अच्छी फील्डिंग देखने मिली, बात किया तो रत्नदीप की जानिब से, उसी बीच में 2 रन पूरे किए, इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 35 रन। अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी मोहम्मद को, कम उम्र में सीखने का मौका मिलता है। बी टीम का मतलब क्या होता है कि सीखने का मौका होता है, और जब आप सीखते हैं ना बी टीम में, तो ए टीम में आपकी जगह बनती है। फिर एक बार देखिए ताकत भरा शॉट जरूर देखने मिला, बंटी जोशी क्या बल्लेबाजी करेंगे, इनको भेजे बॉडी लाइन के बाहर 6 रन। कम ऑन डीजे। बचा 41 रन, काफी ज्यादा निराशा नजर आ रही है। फिर एक बार शॉर्ट पिलान की गेंद जरूरत है, बैकफुट पे इंतजार किया, गेंद को भेजा डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, गेंद के पीछे खिलाड़ी, क्या कोशिश हो रही है गेंद को रोकने की, उसी बीच में 2 रन पूरे किए, इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 43 रन। दो ओवर की बात किया तो इसको जब पहुंचा 43 रन। आप गेंदबाजी में बदलाव नजर आता, टीम का सेनापति नजर आएगा गेंदबाजी पर, इमरान नजर आएंगे गेंदबाजी पर। पिछले मुकाबले में इमरान पहले ओवर में आए थे, अब कोशिश यही थी कि 16 ओवर में गेंदबाजी पे नजर आए, इसको जब पहुंचा 43 रन। ओसिन भाई की बात किया तो काफी ज्यादा खुश नजर आ रहे, नहीं अभी भी खुश नहीं, वो चाह रहे थे कि 2 ओवर में 70 बने, लेकिन 43 बने। वो बोल रहे क्या करें, सामने भी अपनी टीम है, दिल यहाँ है, धड़कन हुआ है, लेकिन उनको पता है जितनी तो यहां से वसीम भाई फैन क्लब इंडिया ही चाहिए। दो ओवर की बात किया तो इसको जब पहुंचा 43 रन। इमरान नजर आएंगे गेंदबाजी पर, राइट मोड़ देकर गेंदबाजी करेंगे, सामने लेफ्ट हैंड बल्लेबाज टीम का कप्तान सुहेल शेख नजर आएंगे। तो कप्तान बनाम कप्तान के बीच में मुकाबला होगा, कौन हावी नजर आएगा। टॉस के दरमियान काफी ज्यादा चर्चा हुई थी दोनों कप्तानों के बीच में। इमरान पहली गेंद अच्छी स्लो रन फेंकी इमरान ने, क्या गेंदबाजी इमरान की, अच्छी ऑफ कटर गेंद जरूर देखने मिली, गेंद गिरती जिस तरह से बाहर निकली, डॉट गेंद देखने मिली। एक गेंद की बात किया तो इसको जा पहुंचा 43 रन। फिर एक बार इमरान किस तरह की गेंदबाजी करेंगे, राइट मोड़ देकर गेंदबाजी करें, अच्छी ऑफ कटर गेंदबाजी देखने मिली इमरान की जानिब से। इस बार देखिए लेग कटर जरूर फेंका था, शरीर पर गेंद देखने मिली, गेंद को भेजा डीप स्क्वायर लेग की दिशा में, गेंद जाती बॉडी लाइन के बाहर। अंपायर कितने रन है? 6 रन। फ्लैट 6 देखने मिला, बात किया तो सुहेल शेख के बल्ले से। चलिए लाइनमैन बॉल लीजिए। फिर एक बार देखिए ताकत भरा शॉट जरूर खेला है, गेंद को भेजा हवाई तारामंडल में, गेंद जाती है आईएसपीएल का ये नौवा, गेंद जाती बॉडी लाइन के बाद 6 रन। कम ऑन डीजे सलाम। थैंक यू डीजे। क्या बल्लेबाजी करे सुहेल शेख, लगातार अच्छी बल्लेबाजी करे, काफी ज्यादा खुश थे, अंदर के अंदर से खुश हो रहे मुझे दिख रहा है वसीम भाई की बात की जाए तो। फिर एक बार इमरान, इस बार देखिए फिर एक बार ताकत वाला शॉट शुरू किया, ऊंचाई ज्यादा, दूरी उससे भी ज्यादा, गेंद जाएगी बॉडी लाइन के बाहर, 6 रन। क्या बल्लेबाजी कर रहे, बात किया तो सुहेल शेख सेनापति, सेना को अब लेकर चल रहा है डीजे। के बल्ले से अब हावी नजर आ रहे,
फिर एक बार इमरान चौथी गेंद लेकर, फिर एक बार शॉर्ट पिलान की गेंद जरूर थी, अच्छा टर्न जरूर देखने मिला, अच्छी लेग कटर जरूर देखने मिली, विकेट कीपर ने अच्छा काम जरूर किया, लेकिन अंपायर का इशारा वाइड के रूप में, एक्स्ट्रा के रूप में एक रन आएगा। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 62 रन। 3 ओवर का मुकाबला है, लेकिन क्या बल्लेबाजी करे सुहेल शेख, हावी रहे कप्तान इमरान कप्तान के सामने। इस बार देखिए फिर एक बार आगे गेंद जरूर थी, अच्छी ऑफ कटर गेंद जरूर देखने मिली, गेंद बाहर निकली, डॉट गेंद देखने मिली। पांच गेंदों की बात किया तो इसको जा पहुंचा 62 रन। अभी भी इस इनिंग की आखिरी गेंद आना बाकी। क्या बल्लेबाजी करे, लगातार सिक्सर में डील कर रहे, लगातार गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजे, हवाई सफर पे भेज रहे, बात किया तो सुहेल शेख, लेकिन इमरान घर के मैदान पे अच्छी गेंदबाजी कर रहे। आखिरी गेंद, इस बार देखिए फिर एक बार अच्छी लेग कटर जरूर फेंकी थी, अंपायर का इशारा ओवर का खात्मा होता हुआ, रिव्यू की मांग जरूर की। बात की जाए तो वसीम भाई फैंस क्लब इंडिया आरसीसी पीट ने अच्छी लेग कटर जरूर देखने मिली थी। अंपायर का इशारा यही था कि जिस तरह से शफल किया था, थर्ड अंपायर के रूप में अविनाश सर नजर आते हुए। इट्स फेयर डिलीवरी डीजे।
महासंग्राम रंगताना आपल्याला पाहायला भेटेल. एका साईडला संघ असेल तो मात्र फैसल इलेव्हन बांदकोट, तर मात्र दुहेरीकडे संघ असेल तो मात्र वसीमभाई फॅन क्लब पेठ हा संघ. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू मात्र यॉर्कर यांचा चेंडू खरंच बोलताना क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र वापरलाय आणि इथं मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथं मात्र थोडासा मिसअंडरस्टँडिंग आणि तसं मात्र कॉल करत मिसअंडरस्टँडिंग झाली आणि तिथं मात्र थोडी दुखापत झाली. हा तसेच वसीमभाई इंडिया फॅन्स क्लब, खरंच त्यांचं नाव ते खुद वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेटा संघ आपल्याला गोल्डन ट्रॅक होती पाहायला. इथं मात्र मोठा हल्ला, हवाई यात्रा, चेंडू निघून जाईल सेमा रे का पार, येईल एक तरची स्ट्रोक भेटीचा. कम ऑन डीजे. मोठा हल्ला आपल्याला इम्रान नाडकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटला. खरंच मोठ्या हल्ल्यांची अपेक्षा आवश्यकता असेल. इथे मात्र मोठा फटका परत एकदा खेळण्याचा प्रयत्न चालला होता, पण मात्र गोलंदाज सुद्धा पाहायला गेलो तरी बंटी आहे मात्र वेगवान गोलंदाज आहे. खरंच एक ऑलराऊंडरच्या स्वरूपामध्ये यांना सुद्धा मोजले जातं. खरंच पाहायला गेलं आपला नाव क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा या खेळाडू सुद्धा मोठा केलाय, तो आपल्याला पाहायला भेटेल. तो मात्र बंटी शेख, बंटी जोशी. खरंच इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ रिझम मध्ये, लॉंग ऑफ रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू निघून झाला आउट ऑफ द पार्क. भेटतील 4 धावा. कम ऑन डीजे. मी माझ्या मनपूर्वक मी त्यांचं खूप 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 धन्यवाद मानेन की त्याने मला इथे बोलण्याची संधी दिली. खरंच इथं यावा यल्ला, चेंडू निघून जाईल सेमा रे का पार, दर्जाईन दिशाईन फटका भेटीचा. कम ऑन डीजे. खरंच आपल्याला इम्रान ऑन फायर पाहायला भेटतोय. हवाई हल्ले हवाई यात्रा करताना इम्रान नाडकर पाहायला भेटतोय. इथं फटका बसतोय, क्षेत्ररक्षक दूर असतील, पण तिथं पाहायला गेलो तरी क्षेत्ररक्षक दूर असतील. एक धावा पूर्ण होते, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, पण खरंच नकार दिलाय. इथं मात्र एकाने समाधानात घेऊन संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल एका षटकाच्या समाप्तीनंतर 18 या आकड्यावर. खरंच मोठे हल्ले मोठे प्रहार आपल्याला पाहायला भेटले षटक क्रमांक पहिल्यामध्ये इम्रान यांच्या माध्यमातून. खरंच इथं मात्र खचून जमणार नाही. इथं मात्र इम्रान यांना दाखवून द्यावं लागेल की अपयशाच्या खडकाखाली जे यशाचं झरं लपलेलं आहे तेच मात्र मला शोधता आलं पाहिजे आणि मला माझ्या संघाला विजय मिळवून दिले पाहिजे. कारण बोलताना थोडेसे मागे आलात म्हणून खचून जाऊ नका मित्रांनो, कारण की जेव्हा वाटेल ना थोडेसे मागे आलात तेव्हा मात्र त्या धनुष्यबाणाचा विचार करा. तो जेवढा मागे खेचला जातो ना तेवढ्या वेगाने यशाचा पाठलाग करतो. इथे इम्रान नाडकर यांना सुद्धा मागे खचून जमणार नाही. लास्ट क्षणापर्यंत लास्ट चेंडूपर्यंत भिडावं लागेल, झुजावं लागेल, मोठे प्रहार मारावे लागतील. पहिल्या षटक क्रमांक पहिल्यामध्येच 18 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्या. ते खरंच पाहायला होती आक्रमक फलंदाजी आहे आपल्याला इम्रान नाडकर. खरंच त्यांच्यावर आपल्याला इन्स्टाचा पेज सुद्धा त्यांचा आहे आणि खरंच त्यांची फॅन फॉलोइंग सुद्धा असेल इन्स्टा पेजवरती. खरंच त्यांचा सुद्धा एक बांदकोट गाव असो मंडणगड तालुक्यात त्याने सुद्धा आपलं एक नाव कोरेला आहे. इथं सुद्धा चेंडू चाललाय आणि गेलाय सेमा रे का पार. चेंडू मध्ये होता वजन, धावा भेटतील संपूर्ण अर्धा डझन. कम ऑन डीजे. जर या सामन्यामध्ये बांदकोट संघ जिंकतोय तर वजाद नाडकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल. खरंच एक मोठा बक्षीस लावण्यात आलेला आहे. संघाची धावसंख्या 24.
नवीद आश्रवी यांच्याकडून सुद्धा 5,000 खरंच मोठे बक्षिसांची सुद्धा इथं धनराशी लागत आहे. आता मात्र पाहायला गेलो थोडासा उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. खरंच मात्र फलंदाज इम्रान हे मात्र बीट झालेले आहेत. इथं मात्र थोडेसे वंचित ठेवले मात्र गोलंदाज नाही आणि एसटी रक्षाची भेट घेताना चेंडू पाहायला भेटला. आणि खरंच पाहायला गेलो तरी युट्यूबच्या माध्यमात आपल्याला खूप प्रेक्षक जोडले गेले आहेत. गुड क्वालिटी गुड क्लिअरिटी सातत्याने आपल्या संपूर्ण परिसरात आपल्याला ही टीम पाहायला भेटतोय. मंडणगड असो महाड असो रायगड टप्पा असो रत्नागिरी असो संपूर्ण परिसरात आपल्याला सत्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला ही टीम पाहायला भेटते. आणि इथं अवय्यलला कव्हरच्या दिशेने पण फटका फसतोय आणि इथं मात्र इम्रान बॅक टू पवेलियन. इम्रानच्या रूपात एक मोठा झटका लागेल ते मात्र बांधखोड्या संघाला. खरंच ज्या प्रकारे मी सांगितलं जी की मंडणगड असो खरंच महाड असो आणि तसंच मंडणगड असो महाड असो रायगड पट्टा असो किंवा रत्नागिरी संपूर्ण परिसरात मात्र सातत्याच्या घडीला पाहायला गेलो ना तरी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं पहिलं प्राधान्य दिलं जातं. ते मात्र ही टीम आपल्याला पाहायला भेटते AP लाईव्ह आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धा पूर्ण दृश्य दाखवण्यात त्या स्पर्धेत पाहायला गेलो तरी स्पर्धेचा आनंद घेत आहे. संघाची धावसंख्या 24 अपेक्षा आहे ती आणखी 39. खरंच पाहायला गेलो संपूर्ण टीम आपल्याला पाहायला भेटते आणि पाहायला गेलो तरी AP लाईव्ह या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आता अपेक्षा असेल 10 चेंडू आणि 39 धावांची. आणि तसंच नववीद यांच्याकडून जर 3 चेंडू मध्ये 3 मोठे प्रहार फलंदाज असजद यांच्या माध्यमातून येत आहेत तर नववीद यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक असेल. इथे मात्र पाहायला गेलो तरी बॅकफुट मध्ये जाऊन पंच करण्याचा प्रयत्न चालला होता. चेंडू मात्र पाहायला गेलो तरी हलक्या वाटचालीने मात्र सरकताना पाहायला भेटला आणि कट करण्याचा प्रयत्न एकच धावा भेटेल. ह्या 1च्या साहाय्याने आता मात्र धाव फलकवती धावा वाढतील आणि संघाची धाव संख्या 26 आकड्यावर जाऊन पोहोचेल. खरंच मात्र इम्रान यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या षटकामध्ये तसेच दुसऱ्या षटकाचे काही षटकामध्ये सुद्धा आपल्याला मोठे हल्ले पाहायला भेटले. 25 धावा धाव फलक जोडले गेलेत. इथं सुद्धा पाहायला गेलो तरी कव्हरच्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता पण तिथे मात्र अयशस्वी ठरतायत. इथं मात्र बीट होता तिथे मात्र माघारी परतावं लागून जमणार नाही. संघाची धावसंख्या झाली 25 आणखी 38 धावांची आवश्यकता आहे. लास्ट चेंडू टाकेल बाकी 7 मध्ये 38. खरंच या चेंडूने मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे संघाला. इथं मोठा फटका येतोय सरळ मात्र सलामी देत आहे तो मात्र कॉमेंट्री बॉक्सला आपला एकच फटका 440चा झटका. कम ऑन डीजे. एक मिनिट थांबायचं 1 मिनिट. हा तसं इम्रान आपल्याला एक विनंती असेल की आपण त्वरित यायचे पाणी देऊन. हा चला 1 मिनिट साईड द्यायची विनंती आपल्याला. वजात भाई आपण थोडं साईड द्या. चला इथं मात्र पाहायला गेली थोडी पाहायला गेलो ना तरी यांची ऍक्शन आहे गोलंदाजीची आपल्याला मलिंगा यांच्यासारखी पाहायला भेटते. आणि खरंच इथं मात्र पहिला चेंडू निर्णायक निर्धाव पाहायला भेटतोय आणि यशस्वीरित्या पाहायला गेलो तरी गोलंदाजी मगाच्या सामन्यामध्ये पाहायला भेटली होती आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला भेटते का पाहूया. पण खरंच बोलताना भविष्याला कालामध्ये करावी लागेल कामगिरी वर्तमान कालामध्ये करावी लागेल कामगिरी. इथं मात्र फटका फसतोय खरंच पाहायला गेलो अलॉंग कार्पेट आणि इथं मात्र थोडा तरी सामना झुकत चाललाय तो मात्र वसीम भाई फॅन्स क्लब इंडिया पेट या संघाकडे.
परत एकदा इथे मात्र मोठा प्रारकांचा प्रयत्न चालला आहे पण इथं आउटसाइड एज लागते विकेटचा पतंग होईल का पण खरंच मध्ये एच टी लक्ष यांचा थोडासा जेला निसटतोय आणि मात्र इथं जीवनदान भेटेल फलंदाज हसजत आहे ना सॉरी शहाजहान असते स्ट्राईक मार्फत पण आता मात्र पाहायला गेलो तरी सामना थोडासा दूर गेलाय कारण की अपेक्षा मोठी आहे खरंच पाहायला गेलो तरी सामना जास्त दूर जाताना पाहायला भेटतोय आता मात्र पाहायला गेलो तरी थोड्याशा डाव्या एसटीच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता तिथे मात्र पंचांना दंडित करण्यात लावलेला आहे पंच मात्र सांगतायत एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथे मात्र एक धावा जोडली जाईल एकच्या साईने आता मात्र हलक्या वाटचालीने धावसंख्या पुढे सरसावेल धावसंख्या 33 या आकड्यावर जाऊन पोहोचेल आता फुल टॉस होता खरंच फुल टॉस को लेकर फुल टोल वसूल किया है गेंद चली बगैर पासपोर्ट बगैर वीजा 6 रनों के लिए 32 दबा कम ऑन डीजे खरंच हॅलो तसंच खरंच आपल्याला इथे मात्र कॉटन बोर्ड पाहायला भेटला आणि मात्र खरंच मोठ्या फटक्यांच्या हल्ल्यांची अपेक्षा होती आणि इथं मात्र एकच चेंडूचा खेळ बाकी असेल आणि तसंच मात्र एक चेंडू झाल्यानंतर डीजे आपण मात्र रेडी राहायचंय चला त्वरित जायचंय आणि तसंच मात्र फातिमा 11 महाड या संघाच्या कर्णधार कर्णनायका आपण मात्र त्वरित आणि फास्ट यायचंय मात्र नाणेफेकीसाठी आता आणि खरंच मात्र सामना इथे मात्र संपत आहे का पाहूया आणि चला षटक क्रमांक 3 सुद्धा संपलाय या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ ठरतोय वसीमबाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेठ हा संघ ठरतोय विजयी संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि मात्र पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा चला त्वरित तसंच मात्र नाणेफेकीसाठी यायचंय पेठ संघाचे कर्णधार चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुहेल शेख तसेच फातिमा महारचे कर्णधार गग्गा चला यायचंय नाणेफेकीसाठी तसंच सुहेल शेख आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी यायचंय तसंच नाणेफेकी सुद्धा करून घ्यायचे गग्गा चला यायचे फातिमा महार विरुद्ध वसीमबाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेठ या स्पर्धेतला 4था क्वार्टर फायनलचा सामना चला सुहेल शेख आपण यायचे नाणेफेक करून घ्यायचे मुनव्वरजी साखरकर साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेतल्या 4थ्या क्वार्टर फायनलचा हा नाणेफेक केले जाईल चला सुहेल शेख वसीमबाई चला आपल्या कर्णधाराला पाठवायचंय सर्वप्रथम आपण सुहेल शेख यांना मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊ मी साखर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक द्यायचंय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक सुहेल शेख यांना साखरकर सरांनी यांच्या माध्यमातून दिले जाते आणि आता क्वार्टर फायनलचा सामना फातिमा 11 आसिफभाई मुकादम कुठे असेल त्यांनी मायक्रोफोनशी संपर्क साधायचा आहे हॅलो हॅलो आसिफ भाई
चार षटकाचा सामना राहील वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेठ विरुद्ध फातिमेलन महार. चला सुहेल शेख कॉल करतील. साखरकर सर यांच्या माध्यमातून नाणेफेक केले जातोय. काटा आलाय. चला काका परत एकदा आपण टॉस जिंकलोय. लगातारचा तिसरा टॉस आपण जिंकलोय. काय निर्णय असेल आपला? फिल्डिंग करू. चला आपण मागच्या सामन्याबद्दल थोडंसं बोलू या काका या. काका जास्त बोलत नाही. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. फातिमा 11 महार विरुद्ध वसीमभाई फॅन्स क्लब इंडिया आरसीसी पेठ. डगआउट में जितने भी प्रेक्षक है, जो खिलाड़ी है उनको बैठने दो पहले. यस मैनेजमेंट क्लियर करो हर चीज. वसीम भाई आइए. यकीनन वसीम भाई फैंस क्लब